पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता येणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। शेवटचा 1000 कोटी रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आज गुरुवार पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे। 16 जिल्ह्यांमध्ये टोटल 20,000 रुपये आता पीक विम्याचे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। पीक विमा दुसरा टप्पा सुरू झाला आहे। 16 जिल्ह्यांमध्ये आता हा पीक विम्याचा लाभ 20,000 रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहेत। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे। आज गुरुवार आहे आणि पीक विम्याचा शेवटचा टप्पा आता या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। आता या 16 जिल्ह्यांना पीक विमा वाटप करण्यात येत आहे। आताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिली आहे। या शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेले आता उरलेले 16 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। यामुळे आज गुरुवारी सकाळपासूनच ते रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2022 पासून 2024 पर्यंत या 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतोय। आज गुरुवार आहे, दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतोय। खूप मोठा हा पीक विमा आहे। शेतकरी मित्रांनो, टोटल 3 वर्षाचा पीक विमा असल्याने शेतकऱ्यांना जास्त लाभ आता या ठिकाणी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022 मध्ये पीक विमा भरलेला असेल, 2023 मध्ये पीक विमा भरलेला असेल आणि 2024 मध्ये पीक विमा या ठिकाणी भरलेला असेल तर शेतकऱ्यांना आता मिळणार हेक्टरी 45,900 रुपये। टोटल 3 वर्षाचे मिळणार आहेत। आज गुरुवार आहे, दिनांक 11 सप्टेंबर रोजी पीक विम्याचा दुसरा टप्पा आता या ठिकाणी वाटपाला आता मुहूर्त लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता पहा, या ठिकाणी पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाली आहे। आता हेक्टरी 45,900 रुपये शेतकऱ्यांना आज गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मिळणार आहेत। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा त्या ठिकाणी वाटप करण्याचा थांबला होता, परंतु कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांनी अखेर पीक विमा वाटपाला आता मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे 9 सप्टेंबर रोजी आता बघा, तुम्हाला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 9 सप्टेंबर म्हणजेच आता कालच आता नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळाला आहे। आता आज या ठिकाणी गुरुवार 11 सप्टेंबर रोजी आता गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून पीक विम्याचे सोडण्याचे आदेश कृषी विभागाला आता या ठिकाणी देण्यात आले आहेत। अखेर पीक विमा वाटपाला मुहूर्त परत एकदा लागला आहे। बघा, आता प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी किती पीक विमा रक्कम आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार, प्रत्येक तालुक्यांची रक्कम या ठिकाणी आता पीक विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। बघा, आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आता ही यादी त्यांनी सांगितली आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत नेमके किती शेतकऱ्यांना किती पीक विमा आतापर्यंत वितरण झाला, अजून किती टक्के पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे, गुरुवारी कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होतोय याची यादी तुम्हाला या ठिकाणी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे। गावानुसार यादी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे। यामध्ये 2022 ची यादी आहे, 2024 ची यादी आहे, त्या ठिकाणी 2024, 2025, 2023, 2025 या सर्वच याद्या या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार आहे बघा, हेक्टरी आता तुम्हाला सांगणार आहे किती पीक विमा मिळणार आहे। मागील 3 वर्षाचा मिळून 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, 3 वर्षाचा मिळून एकत्र किती पीक विमा आता तुम्हाला तुमच्या खात्यावर आता जमा करण्यात येतोय बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। भात असेल तर भाताला पीक विमा 3 वर्षाचा मिळून तुम्हाला 50,000 रुपये पीक विमा या ठिकाणी आता मिळणार आहे। बघा, तुम्हाला प्रत्येक पिकांचा पीक विमा त्या ठिकाणी किती मिळणार आहे ते सांगणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन बघा, तुम्हाला 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी गुरुवार म्हणजेच आज आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता भाताला जर भात पीक तुमच्या इथं असेल तर 50,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर ज्वारी पिकाचं त्या ठिकाणी तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 33,000 रुपये तुम्हाला 3 वर्षाचा मिळून पीक विमा या ठिकाणी येणार आहे। म्हणजे 2022, 2023, 2024 या ठिकाणी तुम्हाला जर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बाजरी पिकाचं जर तुम्हाला मागील 3 वर्षामध्ये नुकसान झालं असेल
असेल तर ते मिळून तुम्हाला 32,000 रुपये पीक विमा तुम्हाला 3 वर्षाचा मिळून आता येणार आहे। या ठिकाणी सर्वांनी आता लक्ष देऊन पाहायचं आहे। या ठिकाणी भुईमुगाचं जर तुम्हाला 2022, 2023 या ठिकाणी 2024ला 3 वर्षामध्ये तुमचं जर नुकसान झालं असेल तर या ठिकाणी भुईमुगाला तुम्हाला 45,000 रुपये हेक्टरी तुम्हाला पीक विमा या ठिकाणी 3 वर्षाचा मिळून तुम्हाला आता या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचं जर तुमचं नुकसान झालं असेल म्हणजे 2022ला, 2023ला, 2024ला जर नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 55,000 रुपये इतका सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर मूग पिकाचं जर 2023, 2022, 2024ला नुकसान झालं असेल तर मुगाचं हेक्टरी 28,000 रुपये तुम्हाला 3 वर्षाचे मिळून त्या ठिकाणी आज गुरुवारी पीक विम्याचे पैसे वाटप करण्यात येणार आहेत। त्यानंतर बघा, उडीद पिकामध्ये जर तुमचं नुकसान झालं असेल तर 25,000 रुपये हेक्टरी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत। आता बघा, तूर पिकाचा जर विचार केला तर तुरीचं नुकसान झालं असेल तर 47,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी 2022, 2023 आणि 2024चं या ठिकाणी मिळून आता या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। आता बघा, त्यानंतर कापूस पिकामध्ये जर विचार केला तर 3 वर्षाचं या ठिकाणी मिळून आता 60,000 रुपये एवढं सगळ्यात जास्त पीक विमा त्या ठिकाणी कापसाला तुम्हाला नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जमा करण्याचे आदेश आता मिळालेले आहेत। त्यानंतर मका पिकाचं बघा किती नुकसान झालं तर 36,000 रुपये हेक्टरी तुम्हाला 3 वर्षाचे मिळून आता मिळणार आहेत। आता बघा, 3 वर्षाचं तुम्हाला मिळून त्या ठिकाणी आता हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। आता कृषी मंत्री, देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं एवढं जास्त पीक विमा या ठिकाणी का मिळतोय तर बघा, प्रत्येक पिकानुसार जास्त पीक विमा तुम्हाला जमा होतोय। 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल तर 3 वर्षाचा टोटल मिळून पीक विमा या ठिकाणी सर्वांच्या खात्यावर पीक विमा आता आज या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आज गुरुवार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। 2024 असेल, 2022 असेल, 2024 पर्यंत पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे। गेल्या 1 महिन्यापासून पीक विम्याची तुम्ही वाट बघत होता, पहिला टप्पा त्या ठिकाणी पूर्ण झाला आहे। त्यानंतर आज गुरुवारी 11 सप्टेंबर आहे, परत एकदा दुसरा टप्पा पीक विम्याचा वाटप या ठिकाणी करण्यात येतंय असं कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सांगितलं आहे। जर तुम्हाला नमोचा त्या ठिकाणी आता 9 सप्टेंबर रोजी हप्ता जर मिळालेला असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हा पीक विमा जमा होतोय। तुम्हाला सुद्धा 75% सरसकट तुमच्या खात्यावर आता आज खरोखर 100% पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा, सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। राज्य सरकारने 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा यासाठी नुकसान भरपाई म्हणून आता मंजूर करण्यात आला आहे। दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर करण्यात आला। यानंतर बघा, आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर आता पाऊस असेल, गारपीट असेल, आता यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। 2022ला नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरला होता। 2023ला परत शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। 2024ला पीक विमा भरलेला होता, परंतु केंद्र सरकारचा पीक विमा शेतकऱ्यांना या ठिकाणी 3 वर्षाचा कधीच त्या ठिकाणी मिळाला नव्हता। शेतकरी वर्ग नाराज होते, त्यामुळे केंद्र सरकारकडून पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलाय। आता पहिला टप्पा पूर्ण झालाय, दुसरा टप्पा आज गुरुवारी आता सुरू करण्यात आलाय। आता बघा शेतकरी मित्रांनो, 25% पहिला टप्पा होता तो पूर्ण झालाय। शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मिळाला होता। आता शेतकरी यामुळे खुश झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता दुसऱ्या टप्प्यातील जे काही शेतकरी आहेत तर ते चांगले जास्त खुश होणार आहेत, कारण त्यांना 75% अग्रिम पीक विमा भेटणार आहे। मग आता या ठिकाणी आपण पाहूया की नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता हा या ठिकाणी पीक विमा आज गुरुवारी वाटप होणार आहे, कारण 3 टप्प्यामध्ये पीक विमा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय। आता कालच पहिला टप्पा वाटून पूर्ण झालेला आहे। आता शेवटचा टप्पा जो आहे तर तो वाटप करण्यात येतोय। जर तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावर मिळालेला नसेल तर तुम्हाला आता पीक विमा आता मिळणार आहे।
बघा 9 सप्टेंबर रोजी नमोचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा झाले आहेत. आता पीक विमा या ठिकाणी जमा करण्यासाठी केंद्र सरकारने कंपन्यांना पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी दिले आहेत. आता बघा तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा या ठिकाणी कंपन्यांच्या मार्फत तुमच्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी जमा करणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे. आता बघा या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई जे काही त्यांच्यावर असंख्य शेतकरी अवलंबून असतात. शेतकरी मित्रांनो, जे हवामान बदलामुळे शेतकऱ्यांवर संकट येत असतं, नुकसान त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं होत असतं. बऱ्याच वेळा अतिवृष्टी होते, मोठा गारांचा पाऊस होतो. या बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पाण्याचाही प्रश्न अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण होत असतो. जसं की लातूर, नांदेड यासारख्या जिल्ह्यामध्ये पाण्याचाही प्रश्न 2023च्या दुष्काळी भागामध्ये त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. त्यामुळे शेती पिकांचं बरंचसं नुकसान झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता हा पीक विमा या ठिकाणी दुसरा टप्पा जमा करण्यात येत आहे. आता बघा यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी काहींना 10,000 रुपये या ठिकाणी हेक्टरी मिळणार आहे असं वाटत होतं, परंतु शेतकऱ्यांना असा अंदाज होता. पण आता शेतकऱ्यांना जास्त त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं आहे. नुकसान झाल्याने त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता काहींना 20,000 रुपये, 25,000 रुपये तर काहींना 40,000 रुपयेपर्यंत तुमच्या पिकाला 3 वर्षाचा या ठिकाणी पीक विमा जमा होतोय. आता पहा कोणत्या पिकाला आता तुम्हाला पीक विमा जमा करण्यात आलाय. बघा ते सुद्धा सांगितलंय कोणत्या पिकाला किती पीक विमा जमा करण्यात येतोय आणि त्यानुसार 16 जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा जमा करून कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात येतोय. आता बघा तुम्हाला जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगणार आहे. बघा प्रत्येक जिल्हा महत्वाचा आहे. पहिला जिल्हा पुणे विभाग आहे. बघा पुणे विभागामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत तर तिथे मोठ्या प्रमाणात आता नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. तिथे नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतोय. नाशिक असेल, अहिल्यानगर असेल त्या ठिकाणी या विभागामध्ये सुद्धा जमा होतोय. सोलापूर विभाग असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा होतोय. आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये खूप त्या ठिकाणी आता वाट पाहिली, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता मिळालाच नव्हता. शेतकऱ्यांनी फक्त वाट बघावी लागली होती. परंतु नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी कालच मिळाले आहेत आणि त्यामुळे हे मिळाल्या लगेच पीक विम्याचा दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल तर या 3 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतोय. त्यामुळे आता तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे हे नक्की पाहायचं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये गुरुवारी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी 3 वाजल्यापासून पीक विमा जमा करण्यात येतोय. कोणकोणते 16 जिल्हे आहेत लक्ष देऊन तुम्ही आता या ठिकाणी पाहायचं आहे. शेतकरी मित्रांनो, यवतमाळ, परभणी या 2 जिल्ह्यांमध्ये शेतकरी खूप आतुरतेने वाट बघत होते. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती गुरुवारी हा पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा तटलेला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा या ठिकाणी परत एकदा जमा करण्यात येतोय. आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नंदुरबार हा जिल्हा, अकोला हा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येतोय. त्यानंतर बीड आहे, जालना आहे, चंद्रपूर आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. धन्यवाद.